आप सबको मेरा नमस्कार। ये सेशन में मैं आपको पूरक आहार के बारे में ट्यूटोरियल्स दिखाने वाली हूँ। दोनों ही बहुत ही आवश्यक ट्यूटोरियल है। हमारे भारत में फ़क्त 11% बच्चे को सही मात्रा में सही पोषण मिल रहा है 6 महीने से लेके। तो आपको ये दोनों ट्यूटोरियल में बहुत ध्यान रखना है। एक तो हम लोगों ने बताया हुआ है कि कौन से खाद्य पदार्थ के जो जूथ होते हैं, कौन से वो जूथ है, कौन से ग्रुप्स है, फूड ग्रुप्स बोलते हैं उनको। तो उसमें से लगभग आपको मिनिमम 5 तो देने ही। अगर आप सारे 8 ही देंगे तो बहुत ही अच्छा रहेगा। लेकिन अगर वेजिटेरियन बच्चा है तो उसमें से 2 जूथ चले जाएंगे, जैसे अंडा है और जो मांस मच्छी है वो जूथ निकल जाएगा। लेकिन आपको ध्यान में रखना है कि माता को वो जो 2 ट्यूटोरियल्स हैं, बहुत ही महत्व के जो ट्यूटोरियल है वो माता को दिखाने हैं, ठीक है। तो ये ट्यूटोरियल में मैंने दिखाया हुआ है कि जैसे 8 फूड ग्रुप्स है, ठीक है। उसमें से एक फूड ग्रुप है माँ का दूध, स्तनपान, ठीक है। उसको छोड़ के लगभग 7 फूड ग्रुप्स है। और कौन सा फूड ग्रुप, जो कौन से खाद्य पदार्थ है आपको पहले चालू करने हैं, ठीक है। तो वो बहुत ही इम्पोर्टेंट है। मेरे एक्सपीरियंस में जब भी हम लोगों ने प्रोटीन वाला खाना जब भी ज़्यादा पहले चालू किया तो वो बच्चे का वज़न बहुत अच्छी तरह बढ़ रहा था, ठीक है। जो प्रोटीन वाला खाना था अपना, जो पनीर है, दही है, अंकुरित जो है, कठोल बोलते हैं, अंकुरित कठोल है, अंडा है, अगर कलेजी या मटन मच्छी, अगर बच्चा नॉनवेज है तो वो भी चालू कर सकते हैं। तो ये वाले जो खाद्य पदार्थ है, अगर आपने पहले ये चालू किया ये वाले पदार्थ, तो बच्चों का जो वज़न जो कम हो रहा था वो हमारे प्रोग्राम में वो वज़न कम होना बंद हो गया, ठीक है। और प्रोटीन आपको मालूम है कि बहुत इम्पॉर्टेंट है, हड्डी के लिए इम्पॉर्टेंट है, अपने मांसपेशियों के लिए इम्पॉर्टेंट है, सब के लिए, विकास के लिए बहुत ही इम्पॉर्टेंट है। लेकिन ये भी ध्यान में रखना है कि बच्चों को प्रोटीन के साथ अच्छी चर्बी भी देना है, ठीक है। उसका मस्तिष्क बन रहा है, उसके जो बहुत सारे जो उसको बच्चे को कोलेस्ट्रॉल चाहिए, ठीक है। तो आपको ध्यान में रखना है कि जो भी आप खाना दें उसमें थोड़ा सा घी हो या तेल हो। मुझे घी, मक्खन इट्स बेटर, ज़्यादा अच्छा है बच्चों के लिए। और उसके साथ ज़्यादातर चावल गेहूँ ना देते हुए आपको जो मिलेट्स है, जो धान है, छोटे छोटे धान है, ज्वार है, बाजरा है, वो आपको, रागी है, वो आपको ज़्यादा देनी है। उसके साथ आपको जो वेजिटेबल्स है, जो सब्जियां है, हरी सब्जियां है, जो केसरी सब्जियां है, वो सारे सब्जियां भी आपको बच्चे को देनी है। लेकिन सबसे पहले आपको प्रोटीन वाला खाना देना है, उसके बाद आपको सब्जियां दे सकते हैं। और बाद में आपको एंड में फ्रूट देना है। फ्रूट ज़्यादा नहीं देना है आपको, आधा या थोड़ा सा छोटा अगर है तो 1 फ्रूट आप दिन में दे सकते हैं, वो भी खाने के बाद। बहुत सारी मदर्स ऐसी होती है कि जो फ्रूट को प्योरी बना के बच्चे के खाने में डाल देती है। खिचड़ी बनाया उसमें एप्पल प्योरी डाल दिया, कुछ बनाया उसमें केला डाल दिया। तो माँ को बताना है कि उसको, फ्रूट को मिक्स मत करो। मतलब जो खाना है उसका, जो खाने का जो स्वाद है उसमें शक्कर, गुड़, मध या फ्रूट मत उसका डाल के उसको मीठा मत कीजिए, क्योंकि जितना बच्चा मीठा खाएगा वो दूसरी चीज़ नहीं खाएगा। तो आपको ये ध्यान में रखना है। पहले 2 साल तक बिल्कुल आपको शक्कर, गुड़, मध ऐसा कुछ नहीं देना है। जितना ज़्यादा आप शक्कर देंगे उसको ज़्यादा आगे जाके डायबिटीज़, ब्लड प्रेशर होने के चांसेस बहुत ज़्यादा है, ठीक है। दूसरा है नमक। नमक आपको 1 साल तक नमक नहीं डालना है। हमारे खाने में नेचुरल नमक होता ही है। तो अगर बच्चे को आपने वो नेचुरल खाना दिया तो वो बच्चा बहुत मतलब उसके जो गुर्दे हैं वो कमज़ोर होते हैं। तो वो जो नमक अगर आप डालेंगे तो वो निकल नहीं सकेगा, गुर्दे से बाहर नहीं निकल सकेगा, ठीक है। तो वो आपको ध्यान में रखना है। दूसरा, मैंने बहुत इम्पॉर्टेंट एक
चीज़ बताइए कि पहले दिन आप बच्चे को कैसे चालू करेंगे। सबसे पहले अगर सपोज़ कल 6 महीने का कंप्लीट हो रहा है, तो बच्चे को पहले दिन एक बड़ा सा चम्मच बच्चे को देंगे, सुबह में एक बार और रात में एक बार, और फिर दूसरे दिन 2 चम्मच बढ़ाएंगे, तीसरे दिन तीसरा चम्मच बढ़ाएंगे। ऐसे धीरे धीरे करके बच्चे को देना है। और जो भी खाना चालू करो आपको वो ही खाना 3 दिन तक देना है। चौथे दिन पे वो खाना तो चालू रखना ही है, लेकिन दूसरा खाना आपको उसमें ऐड करना है, ठीक है। तो ये धीरे धीरे करके आपको खाना चालू करना है। अगर सब खाना आपने चालू कर दिया साथ में, अगर बच्चे को कोई एलर्जी हो गई तो आपको पता नहीं चलेगा कि ये एलर्जी क्यों हुई, कौन से खाने से हुई, या तो वो दही से हुई, या तो वो चने की दाल से हुई, या ये कुछ मच्छी खाने से हुई। तो इसीलिए आपको धीरे धीरे करके खाना चालू करना है। हर चौथे दिन पर नया खाना होना चाहिए, ठीक है। और दूसरा भी मैंने ये बताया हुआ है कि कितनी बार खाना है, तो उम्र के हिसाब से ये भी दिखाया हुआ है कि 6 महीने के बच्चे को 2 बार, 7 महीने के बच्चे को 3 बार, वैसे हम लोगों ने वो भी सिखाया हुआ है। दूसरा है क्वांटिटी, कितनी क्वांटिटी होनी चाहिए। जैसे 6 महीने के बच्चे को हम लोग 4 चम्मच सुबह, 4 चम्मच शाम को देते हैं। इसमें लगभग 1 चम्मच 15 ml का होता है। तो वो भी हम लोगों ने ट्यूटोरियल में बहुत अच्छी तरह हम लोगों ने सिखाया हुआ है कि कितना देना चाहिए उसके उम्र के हिसाब से, ठीक है। 7 महीने को फिर हम लोग वाटी देते हैं, आधी वाटी 3 टाइम देते हैं। 8 महीने के बच्चे को 4 टाइम आधी वाटी। तो वैसे ही आपको जब भी आप ट्यूटोरियल देख रहे हैं आपको लिखना है, क्योंकि आप जब एग्ज़ाम देंगे तो ये सब हम लोग पूछेंगे कि अच्छा 8 महीने के बच्चा कितनी बार, लगभग उसको कितना खाना चाहिए, कितनी क्वांटिटी में चाहिए, क्या खा सकता है, कौन सा कंसिस्टेंसी होना चाहिए। दूसरा हम लोगों ने ये भी सिखाया हुआ है ये ट्यूटोरियल में कि कंसिस्टेंसी कैसी होनी चाहिए। जैसे पहले 1-2 महीना है, 6 और 7वें महीने पे कंसिस्टेंसी एकदम मलम की तरह एकदम सॉफ्ट होनी चाहिए, बिल्कुल। आप हाथ से मसला हुआ भी दे सकते हैं, मिक्सी में भी पहले 2-3 हफ्ते मिक्सी में भी डाल सकते हैं, लेकिन गाढ़ा होना चाहिए। चम्मच जब भी आप ऐसे करें तो बहुत धीरे से गिरना चाहिए। पानी होगा, जैसे पानी जितने सूप जैसा गिरता है वैसा अगर गिरा तो वो बहुत पतला हो जाएगा, ठीक है। तो आपको बहुत ही जैसे दाल भी बनाए तो बहुत ही गाढ़ी होनी चाहिए, चम्मच पे रहनी चाहिए, ठीक है। धीरे से अगर आप निकालेंगे तो वो धीरे से नीचे गिरेगा, तब ऐसी होनी चाहिए। और जंक फूड बिल्कुल नहीं देना चाहिए, जंक फूड मैं मना करती हूँ। गेहूँ चावल जितना कम हो उतना अच्छा रहेगा। गेहूँ मैं 1-2 साल के बाद बताती हूँ कि 1-2 साल के बाद चालू करें, क्योंकि गेहूँ में बहुत सारे बच्चे आजकल हम लोग देख रहे कि उनको ग्लूटेन सेंसिटिविटी होती है, ठीक है। तो जितना हो सके आप गेहूँ कम दीजिए। जवार, बाजरा, रागी है, ठीक है, अलग अलग छोटे छोटे कडधान्य है, वो सारे आपको बच्चे को ज़्यादा देने हैं, ठीक है। और जैसे मैंने बताया प्रोटीन रिच खाना वापस मैं बताऊंगी। वेजिटेरियन बच्चे में जो अंकुरित खाना होता है, दही है, खोआ है, पनीर है, बाकी सारे जो आपके राजमा है, छोले हैं, चने हैं, जो शिंगदाने है, मूंगफली और तिल का पाउडर भी आप बना सकते हैं। तो ये पाउडर की रेसिपीज़ भी आपको माँ को सिखानी है, जो आप देखेंगे अगले ट्यूटोरियल में। और जो नॉनवेज बच्चा है उसको अंडे से आप चालू कर सकते हैं, 6 महीने से चालू कर सकते हो, अंडा चालू कर सकते हो, मटन, मच्छी, कलेजी। तो आपको 9 महीने तक राह देखने की ज़रूरत नहीं है, आप पहले 6 महीने से ही आप वो सब चालू कर सकते हो, ठीक है। तो ये तो हो गया आपका पूरक आहार का सेशन। आपको ये दोनों ट्यूटोरियल जैसे हमने बताया बहुत महत्व है, बहुत महत्व के ट्यूटोरियल है। जैसे आप सीखते जाएंगे आपको लिखना है आपको डायरी में कि क्या क्या आपने सीखा है, ठीक है। धन्यवाद। पूरक आहार देण्याची सामान्य मार्गदर्शक तत्वे यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे। या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत 6 महिन्यांच्या बाळासाठी पूरक आहार सुरू करण्याचे महत्त्व आणि 6 ते 24 महिन्यांच्या बाळांसाठी पूरक आहाराची मार्गदर्शक तत्वे। सुरुवात करू। बाळाला जन्मापासून ते 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत निव्वळ स्तनपानच करावे। 6 महिन्याचे बाळ याचा अर्थ असा नाही की बाळाच्या वयाच्या 6व्या महिन्याची सुरुवात झाली। तिने 6 महिने पूर्ण करून तिच्या वयाचा 7वा महिना सुरू झाला आहे।
या वयात बाळासाठी निव्वळ स्तनपान पुरेसे नसते. आईच्या दुधाबरोबरच घरी शिजवलेले पोषक अन्न बाळाला दिलेच पाहिजे. या अन्नास पूरक अन्न असे म्हणतात. हे 6 महिने ते 24 महिन्याच्या बाळाला दिले जाणे गरजेचे आहे. बाळाला उंच, निरोगी आणि बुद्धिमान बनवण्यासाठी याची महत्त्वाची भूमिका आहे. वयाच्या 6व्या महिन्यात पूरक आहार सुरू करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा बाळाच्या वाढीत आणि विकासात अडथळा येईल. नंतरच्या वयात बाळ घन पदार्थ नाकारण्याची देखील शक्यता असते. लक्षात ठेवा, पूरक अन्न स्तनपानास पाठिंबा देते. म्हणूनच कमीत कमी वयाच्या 2 वर्षांपर्यंत स्तनपान देणे आवश्यक आहे. प्रकार, सुसंगता आणि पूरक अन्नाचे प्रमाण बाळाच्या वयानुसार बदलते. प्रत्येक वयोगटासाठी विशिष्ट शिफारसी आहेत. याच मालिकेतल्या दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये त्याची सविस्तर चर्चा केली आहे. आता सर्व वयोगटातील पूरक आहार देण्याच्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्वांवर चर्चा करूया. कोणताही नवीन पदार्थ प्रथम बाळाला स्वतंत्रपणे देणे आवश्यक आहे. नंतर हे पदार्थ इतर पदार्थांसोबत एकत्र केले पाहिजे. बाळाला एखाद्या विशिष्ट पदार्थाचे वावडे आहे का याचे मूल्यांकन करण्यास हे मदत करेल. चांगल्या पोषणासाठी विविध प्रकारचे पदार्थ खाणे आवश्यक आहे. दर 4थ्या दिवशी बाळाच्या आहारात नवीन पदार्थाची भर घाला. आधी दिलेल्या अन्नात 1 चमचा नवीन पदार्थ देऊन सुरुवात करा. रोज हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा. सर्व 8 खाद्य गटांमधील पौष्टिक घट्ट अन्न हळूहळू देणे आवश्यक आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा अन्नगट म्हणजे स्तनपान. इतर खाद्य गटांसह दररोज त्याचा समावेश करणे आवश्यक आहे. धान्य, मुळे आणि कंद हा दुसरा खाद्य गट आहे. उसळी, बियाणे आणि मेवा हा तिसरा गट आहे. चौथा गट आहे दुधाचे पदार्थ. 5वा गट आहे मांस, मासे आणि कोंबडी. 6वा गट आहे अंडी. 7वा गट आहे जीवनसत्व अने समृद्ध फळे आणि भाज्या. शेवटी 8वा गट इतर फळे आणि भाज्या आहेत. तसे पाहता बाळाच्या आहारात सर्व 8ही खाद्य गटांचा समावेश असलाच पाहिजे. जर एखाद्या बाळाच्या आहारात या गटापैकी 5 पेक्षा कमी गट असतील तर ही एक गंभीर समस्या आहे. ते त्वरित दुरुस्त केले जाणे आवश्यक आहे. काही बाळांना आईचे दूध बिलकुल मिळत नाही. त्यांच्या आहारात दररोज उर्वरित 7 गटातील खाद्य समाविष्ट करा. तसेच त्यांना दररोज 500 मिलीलिटर पाण्याचे दूध आणि 2 अतिरिक्त जेवण द्यावे. बाळाला पाजण्यापूर्वी प्राण्याचे दूध नेहमी उकळून घ्या. आता आपण बाळाच्या आहारात नवीन खाद्यगट जोडण्याचा क्रम याविषयी चर्चा करूया. आईच्या दुधाबरोबरच पहिल्या 6 गटांमधून पूरक आहार देणे सुरू करा. वयाच्या 6व्या महिन्यानंतर बाळाला जास्त प्रमाणात पोषक द्रव्ये आवश्यक असतात. तथापि सुरुवातीच्या काळात दिले जाणारे अन्नाचे प्रमाण कमी असते. म्हणून पहिल्या 6 गटातील पौष्टिक घट्ट पदार्थ दिले जाऊ शकतात. हे पदार्थ प्रथिने आणि चांगले मेद यासारख्या पोषक द्रव्यांनी समृद्ध असतात. बाळाची उंची आणि स्नायूंच्या विकासासाठी ते महत्त्वाचे आहेत. बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी चांगले मेद महत्त्वपूर्ण आहे. या पदार्थानंतर भाज्या आणि फळे देणे सुरू करा.
भाज्या आणि फळांमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर असतात. तथापि ते पहिल्या 6 गटातील प्रथिने आणि चरबी इतके समृद्ध नसतात. म्हणूनच वजन वाढण्याचे थांबणे किंवा कमी होणे हे टाळण्यासाठी ते उशिरा सुरू केले जातात. तसेच फळे चवीला गोड असतात. हे महत्त्वाचे आहे की गोड चव अनुभवण्यापूर्वी लहान मुलांनी विविध प्रकारच्या चवी अनुभवलेल्या असाव्यात. वेगवेगळ्या चवी अनुभवल्यामुळे मुलांना जास्तीत जास्त पदार्थ घेण्यास मदत होते. यामुळे नंतर ते मोजकेच खाणारे बाळ होण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच इतर सर्व प्रकारच्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यानंतरच मुलाच्या आहारात फळांचा समावेश केला पाहिजे. दिवसातून एकदा किंवा दोनदा ताजी, हंगामी, स्थानिक फळे देण्याची शिफारस केली जाते. नियमित जेवणानंतर मिष्टान्न म्हणून फळ देता येते. फळांचा घट्ट रस बाळाच्या नियमित जेवणामध्ये मिसळू नये. या वयोगटासाठी फळांचा रस वापरण्याची शिफारस केलेली नाही. यात घरगुती आणि तयार अशा दोन्ही प्रकारच्या फळांच्या रसाचा समावेश आहे. लक्षात ठेवा, 2 वर्षांपर्यंत स्तनपान देणे सुरू ठेवा. कडक अन्न देणे टाळा, ज्यामुळे बाळाला गुदमरल्यासारखे होऊ शकते. अख्खा मेवा, द्राक्षे, चणे आणि कच्चे गाजराचे तुकडे ही अशा पदार्थांची उदाहरणे आहेत. स्वच्छपणे तयार केलेले ताजे घरगुती अन्न बाळासाठी सर्वोत्कृष्ट आहे. जर बाळाचे भोजन साठवायचे असेल तर कृपया आमच्या सेफ स्टोरेजवरील ट्युटोरियल पहा. सुरक्षित तयारी आणि बाळाचा आहार देण्याविषयी याच ट्युटोरियलमध्ये चर्चा केली आहे. कृपया अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. अन्नासोबतच उकळून थंड केलेले पाणी देखील 6 महिन्याच्या बाळाला दिले जाऊ शकते. दिवसातून 2दा 30 ते 60 मिली पाण्याने सुरुवात करा. याचे प्रमाण गरम वातावरणात आणि बाळाच्या मागणीनुसार वाढवा. आईचे दूध आणि पाणी हे बाळासाठी सर्वोत्कृष्ट पेय आहेत. तथापि त्यांची योग्य वेळ असणे आवश्यक आहे. जेवणाआधी बाळाला आईचे दूध किंवा पाणी देऊ नका. भुकेलेले बाळ नवीन पदार्थ खाण्याचा संभव असतो. जेवणाच्या 20 ते 30 मिनिटांपूर्वी किंवा नंतर बाळाला स्तनपान किंवा पाणी देऊ शकता. मुलाची वाढ चांगली होण्यासाठी पुरेसा पूरक आहार आवश्यक आहे. यासह आपण ट्युटोरियलच्या समाप्तीकडे आलो आहोत. धन्यवाद. ही स्क्रिप्ट लता पोपळे यांनी अनुवादित केली असून यासाठी आवाज स्नेहांकिता यांनी दिला आहे. 6 ते 24 महिन्याच्या बाळांसाठी पूरक अन्न यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण घरगुती पौष्टिक पूरक अन्नाबद्दल शिकणार आहोत. आपण त्याचे प्रमाण, प्रकार आणि वारंवारता यावर चर्चा करणार आहोत. 6 महिन्याच्या बाळाच्या पूरक अन्नासह सुरुवात करू. लक्षात ठेवा, बाळाला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर पूरक अन्न देण्यास सुरुवात केली पाहिजे. बाळाचे पहिले जेवण म्हणजे एकाच पदार्थाचा बनवलेला घट्ट पेस्ट किंवा लगदा असावा. या जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची काही उदाहरणे पाहू. मोड आलेले, शिजवलेले आणि घट्ट पेस्ट केलेले अख्खे चणे जसे की काबुली चणे देखील वापरू शकता. मोड आलेले, शिजवलेले आणि घट्ट पेस्ट केलेले नाचणीसारखे धान्य देखील निवडू शकता. भिजवलेल्या, शिजवलेल्या आणि घट्ट पेस्ट केलेल्या हिरव्या हरभऱ्यासारख्या डाळी देखील वापरू शकता. मांसाहारी पदार्थ जसे शिजवलेले आणि घट्ट पेस्ट केलेले अंडी, कोंबडी, मासे देखील वापरू शकता. घट्ट लगदा तयार करण्यासाठी त्यापैकी एक निवडा. येथे मोड आलेले, शिजवलेले आणि घट्ट पेस्ट केलेला राजमा पहिला पदार्थ म्हणून निवडला आहे.
आवश्यक असल्यास लगदा तयार करण्यासाठी पदार्थात थोडे आईचे दूध घाला. आईचे दूध उपलब्ध नसल्यास केवळ उकळून थंड केलेले पाणी वापरा. घट्ट पेस्ट किंवा लगद्याची सुसंगतता अत्यंत महत्त्वाची आहे. चमचा तिरका केल्यावर देखील लगदा चमच्यावर सहज राहील इतका तो पुरेसा घट्ट असला पाहिजे. पहिल्या दिवशी बाळाच्या पहिल्या जेवणासाठी पहिल्या पदार्थाचा 1 चमचा भरवा. त्याच दिवशी दुसऱ्या जेवणासाठी पहिल्या अन्नाचा 2 चमचा द्या. पहिल्या दिवशी या 2 जेवणासह बाळाला पुरेसे आईचे दूध पाजा. कृपया लक्षात घ्या की ह्या ट्युटोरियलमध्ये वापरलेल्या चमच्यात सुमारे 15 ग्रॅम अन्न मावते. दुसऱ्या दिवशी प्रत्येक जेवणात त्याच पदार्थाचे 2 चमचे भरवा. त्या दिवशी आईच्या दुधासोबत अशा प्रकारचे 2 वेळा जेवण द्या. तिसऱ्या दिवशी प्रत्येक जेवणात त्याच पदार्थाचे 3 चमचे भरवा. त्या दिवशी आईच्या दुधासोबत अशा प्रकारचे 2 वेळा जेवण द्या. चौथा दिवस म्हणजे दुसरा नवीन पदार्थ देण्यास सुरू करण्याचा दिवस. कोणत्याही खाद्य गटातून एक नवीन पौष्टिक घट्टसर अन्नपदार्थ निवडा. त्याच मालिकेच्या दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये खाद्य गटांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. येथे मोड आलेली, शिजवलेली आणि घट्ट पेस्ट केलेली नाचणी दुसरा पदार्थ म्हणून निवडला आहे. आईचे दूध किंवा उकळून थंड केलेले पाणी वापरून या पदार्थाचा घट्ट लगदा बनवा. प्रत्येक जेवणाची सुरुवात दुसऱ्या अन्नलगद्याच्या 1 चमच्याने करा. हे पहिल्या अन्नलगद्याच्या 3 चमच्यासोबत द्या. प्रत्येक जेवणात एकूण 4 चमचे अन्नाचा लगदा देणे आवश्यक आहे. चौथ्या दिवशी आईच्या दुधासोबत असे 2 वेळा जेवण द्या. 5व्या दिवशी प्रत्येक जेवणात दुसऱ्या लगद्याचे प्रमाण 2 चमचे करा. प्रत्येक जेवणात ते पहिल्या अन्नलगद्याच्या 2 चमच्यासोबत द्या. आईच्या दुधासोबत 5व्या दिवशी असे 2 वेळा जेवण द्या. 6व्या दिवशी प्रत्येक जेवणात दुसऱ्या लगद्याचे प्रमाण 3 चमचे करा. प्रत्येक जेवणात ते पहिल्या अन्नलगद्याच्या 1 चमच्यासोबत द्या. 6व्या दिवशी आईच्या दुधासोबत असे 2 वेळा जेवण द्या. 7व्या दिवशी तिसऱ्या नवीन पौष्टिक घट्ट अन्नाचा लगदा देणे सुरू करा. ह्या चित्रात तिसऱ्या नवीन अन्नाचा लगदा बनविण्यासाठी अंडे निवडले आहे. प्रत्येक जेवणाची सुरुवात तिसऱ्या अन्नलगद्याच्या 1 चमच्याने करा. हे पहिल्या आणि दुसऱ्या अन्नलगद्याच्या 3 चमच्यासोबत द्या. प्रत्येक जेवणात एकूण 4 चमचे अन्नाचा लगदा देणे आवश्यक आहे. 7व्या दिवशी आईच्या दुधासोबत अशा प्रकारचे 2 वेळा जेवण द्या. हळूहळू प्रत्येक जेवणात तिसऱ्या अन्नलगद्याचे प्रमाण 3 चमच्यापर्यंत वाढवा. हे नेहमीच आधी दिलेल्या सर्व लगद्यांसोबत द्या. प्रत्येक जेवणात एकूण 4 चमचे अन्नाचा लगदा भरवा. 6 महिन्याच्या बाळाला दिवसाला आईच्या दुधासोबत अशा प्रकारचे 2 वेळा जेवण द्या. त्याचप्रमाणे 10व्या दिवशी चौथ्या नवीन पोषक घट्ट अन्नाचा लगदा द्या. ह्या चित्रात चौथ्या नवीन अन्नाचा लगदा तयार करण्यासाठी मासा वापरला आहे. त्यानंतर 13व्या दिवशी 5वा नवीन पदार्थ द्या. दर चौथ्या दिवशी नवीन पदार्थाची भर घालत राहा. सर्व खाद्य गटांकडून विविध प्रकारचे पदार्थ बाळ खात नाही तोपर्यंत सुरू ठेवा. नवीन तृणधान्ये आणि कडधान्ये देण्यास सुरुवात केल्यानंतर नेहमीच ते बाळाच्या जेवणात देत राहा. वयाच्या 6 महिन्यानंतर अशा प्रकारचे मिश्रण
शक्य तितक्या लवकर द्या. ते बाळाला संपूर्ण प्रथिने देतील. अन्नातील पोषक द्रव्यांचे शोषण वाढविणारी विविध तंत्रे वापरा. उदाहरणार्थ, जसे भाजणे, भिजवणे, मोड आणणे, आंबवणे आणि शिजवणे. त्याच मालिकांच्या इतर ट्युटोरियलमध्ये ह्या पद्धतींची विस्तृतपणे चर्चा केली आहे. स्वच्छपणे तयार केलेले, ताजे, शिजवलेले घरगुती अन्न बाळासाठी सर्वोत्कृष्ट आहे. जर बाळाचे अन्न साठवायचे असेल तर कृपया शिफारस केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करा. दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये बाळाच्या अन्नाची सुरक्षित तयारी आणि साठा ह्याचे स्पष्टीकरण केले आहे. त्याच ट्युटोरियलमध्ये बाळाचे अन्न सुरक्षितपणे वाढणे याविषयी देखील चर्चा आहे. कृपया अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. आता 7 महिन्याच्या बाळाला पूरक आहार देण्याविषयी चर्चा करू. ह्या वयात प्रत्येक जेवणात हळूहळू अन्नाचे प्रमाण अर्ध्या कपापर्यंत वाढवा. दररोज आईच्या दुधासोबत 3 वेळा जेवण द्या. कृपया लक्षात घ्या की या ट्युटोरियलमध्ये वापरलेल्या कपाची क्षमता 250 मिली आहे. ह्या वयात पदार्थाची सुसंगतता बदललीच पाहिजे. 7 महिन्याच्या बाळाला दिलेला आहार कुस्करलेला किंवा गुठळ्या असलेला असावा. अशा पदार्थाचे उदाहरण म्हणजे फणसाच्या गऱ्यांची लापशी. जेव्हा बाळ 8 महिन्याचे होईल तेव्हा जेवणाची संख्या दररोज 4 पर्यंत वाढवा. प्रत्येक जेवणात अर्धा कप अन्न देणे सुरू ठेवा. स्तनपान सुरू ठेवा. ह्या वयात बाळाला अन्नाची घट्ट पेस्ट आणि लगदा देणे थांबवा. मऊ कुस्करलेले पौष्टिक आहार देणे सुरू करा. अशा पदार्थाचे उदाहरण म्हणजे मोड आलेले आणि शिजवलेले चणे. जेव्हा बाळ 9 ते 11 महिन्याचे होईल तेव्हा त्याला मऊ बोटाने पकडून खाता येतील असे पदार्थ देणे सुरू करा. बोटाने पकडून खाता येतील असे पदार्थ म्हणजे थेट हातांनी खावयाचे पदार्थ, उकडलेले अंडे आणि शिजवलेल्या भाज्यांचे तुकडे अशा पदार्थांची उदाहरणे आहेत. या वयात जेवणाची संख्या दररोज 5 पर्यंत वाढवा. प्रत्येक जेवणात अर्धा कप अन्न देणे सुरू ठेवा. स्तनपान सुरू ठेवा. 12 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळ कुटुंबाच्या जेवणातील काही भाग खाण्यास सुरुवात करू शकते. या वयात प्रत्येक जेवणात अन्नाची 1 कप मात्रा वाढवा. आईच्या दुधासोबत दिवसाला 5 वेळा जेवण देणे सुरू ठेवा. 3 मुख्य जेवण आणि 2 हलके फुलके पदार्थ म्हणून दिवसाला 5 वेळा जेवण देखील दिले जाऊ शकते. हलक्या फुलक्या पदार्थांसाठी 1 कप पौष्टिक आहार द्यावा. फळ, दही, शिजवलेले पनीर आणि शिजवलेल्या भाज्या ही हलक्या फुलक्या पदार्थांची उदाहरणे आहेत. शिजवताना ह्या हलक्या फुलक्या पदार्थांमध्ये पौष्टिक मेवा, बियाणे आणि पानांची पावडर घाला. पौष्टिक पावडरच्या पाककृतीबद्दल त्याच मालिकेच्या दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये चर्चा केली आहे. लक्षात ठेवा, कमीत कमी 2 वर्षापर्यंत आईचे दूध पाजत राहा. बाळ 1 वर्षाचे होईपर्यंत कोळंबी किंवा कवच असलेले मासे भरवू नका. तसेच बाळासाठी तयार केलेल्या अन्नात मीठ घालू नका. बाळ 2 वर्षाचे होईपर्यंत बाळाला कोणत्याही प्रकारची साखर देऊ नका. त्या प्रकारात गूळ, मध आणि फळांचा रस समाविष्ट आहे. तसेच चहा, कॉफी, बंद पाकिटातील पदार्थ किंवा पेय आणि बाहेरील कोणतेही पदार्थ देऊ नका. बाळाच्या वयानुसार ही विशिष्ट पूरक आहार मार्गदर्शक तत्वे होती.
सर्व वयोगटातील मुलांसाठी अजून बरेच महत्त्वाचे आहार मार्गदर्शक तत्वे आहेत. त्याच मालिकेतल्या दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये त्यांची सविस्तर चर्चा आहे. ह्यासह आपण ट्युटोरियलच्या समाप्तीकडे आलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद. हे स्क्रिप्ट दीपाली फरगडे यांनी अनुवाद केले असून यासाठी आवाज राधिका हुतार यांनी दिला आहे.